कौतुक करतोय, स्तुती करतोय की त्यांचं कौतुक आहे. आणि त्यांनी हेही सांगितलं की ते ट्रम्प पण तिथे 2-2 दिवस येऊन राहतात. आता त्या ट्रम्पची भुरळ फार आहे पलीकडच्या बाजूला. आता ते ट्रम्पने मध्ये सांगितलं मी युद्ध थांबवलं. आपलं युद्ध त्याने थांबवलं. आता आता ते 35 वेळा सांगितलं. त्यांनीच सांगितलं भारत आणि अमेरिकेचा करार हा झालेला आहे आणि करारातल्या अटी ट्रम्पने जाहीर केल्या. म्हणजे करारात ट्रम्पने असं ट्विट केलं, दादासाहेब, की तुमचा कांदा परदेशात अमेरिकेला जायचं असेल तर 18% ड्युटी, पण तिकडचा कांदा इकडे येताना 0% ड्युटी. हे ट्रम्पने जाहीर केलं. म्हणजे तुमच्या कांद्याची काळजी ट्रम्पला किती आहे बघा. सोयाबीन असो, दूध असो, हे सगळे शेतीची उत्पादनं जी आहेत, तूर आहे, मूग आहे, सगळ्यावर आपल्याला आता अमेरिकेशी लढावं लागणार आहे. आपल्याकडची 15-20 लिटरची गाय आणि अमेरिकेची 70 लिटरची गाय, ही स्पर्धा आता ट्रम्प तात्यानं आपली लावलेली आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपण काहीच बोलत नाही. चिंता काय आहे की आपले पंतप्रधान काही बोलत नाहीत. ट्रम्प मध्ये तर इतका बोलला की तो की तुमच्या भारताच्या पंतप्रधानांचे राजकीय करिअर मी उद्ध्वस्त करू इच्छित नाही, असं ट्रम्प बोलला. त्याला तरी पंतप्रधानांनी बोलण्याची काही गरज नाही, पण त्यांच्या बाजूच्या मंत्र्यांनी तरी उत्तर द्यायला पाहिजे होतं. पण आपण अध्यक्ष महोदय अमेरिकेला काही बोलतच नाही. संकट आपल्यावर फार आहे. आता अमेरिकेने मध्ये देवयानी खोब्रागडे ऑफिसर होत्या, त्यांना अटक केली. त्यांना अटक केल्यावर मनमोहन सिंगांनी अमेरिकेला ठणकावून जाब विचारला. त्यांनी दिल्लीमध्ये अमेरिकेचे जे कॉन्स्युलेट आहे त्याच्यावरच्या रस्त्यावर बॅरिकेड्स देऊन त्यांना प्रोटेक्शन दिलेलं, त्या सगळ्या बॅरिकेड्स काढून टाकायला लावल्या. अमेरिकेनं इराकवर जेव्हा हल्ला केला त्यावेळी मनमोहन सिंगांनी अमेरिकेत सर्व पत्रकारांच्या समोर ही अमेरिकेची चूक आहे असं मनमोहन सिंगांनी अमेरिकेत पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. अध्यक्ष महोदय, वाजपेयी असोत, इंदिरा गांधी असोत, नेहरू असोत, यांनी नेहमीच आपल्या सार्वभौमत्वाची जाणीव भारतातल्या जनतेला आणि जगाला करून दिली. ठीक आहे, आता आपण काही बोलत नाही, त्याच्यावर काही कारण असेल, काही अडचणी असतील, आपण त्याच्यावर आमचा आग्रह नाही. पण अध्यक्ष महोदय, गुंतवणूकदार जे भारतात येतात, महाराष्ट्रात येत आहेत, त्यांना ज्यावेळी आपण निमंत्रण करतो त्यावेळी अध्यक्ष महोदय आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नसतं. आता पुणे विद्येचं माहेरघर आहे, IT हब झाले, हिंजवडी IT पार्क आहे, खराडी यॉन IT पार्क झाले, मगरपट्टा सिटी, तळेगाव, पिंपरी चिंचवड, औंध, एवढं वाढत चाललेलं आहे. आणि आता माणसांना घरी जायला 3-3 तास लागायला लागले. घरून ऑफिसला आणि ऑफिसहून घरी यायला काही माणसं 3.5 तास खर्च करतात. माणसं आता पुणे शहर सोडून चालायला लागली. मधल्या काळामध्ये अध्यक्ष महोदय जवळपास IT कंपन्या आपल्या बऱ्याचशा हे अवघड आहे म्हणून स्थलांतरित होऊन गेल्या. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आपण कशावर जोर देतोय? आपण तिकडे ते आता समृद्धी महामार्ग केला तसं आमच्याकडे एक तो रस्ता येतोय शक्तिपीठ महामार्ग, कोणी अर्ज केलेला नाही, मागितलेला नाही. तर ती शक्तिपीठ कराच, आमचं काही तक्रार नाही. पण पुणे शहराचा हा ट्रॅफिकचा प्रश्न, मुंबई शहराच्या आसपासचा ट्रॅफिकचा प्रश्न, याच्यासाठी आपली शक्ती अधिक खर्च करा, एवढंच आज आम्हाला सांगायचं आहे. लॉकडाऊन नंतर 35 ते 40 कंपन्या पुण्यातून गेल्या. 125हून अधिक कंपन्यांची संख्या आता 86 झालेली आहे. हैदराबाद, बंगलोर, नोएडा यासारख्या शहरांनी सेज, टॅक्स हॉलिडे, सिंगल विंडो क्लिअरन्स असं धोरण केलं. त्यामुळे माणसं तिकडे जास्त आकृष्ट व्हायला लागली. स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेला मार्केटिंग चांगलं करून तोंड देतोय आपण.
असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्याच्यावर आमची काही आक्षेप नाही. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी आहेत की पायाभूत सुविधांमुळं आपण थोडंसं मागं पडतोय. आंतरराष्ट्रीय जगात आपण ज्यावेळी स्पर्धा करायला जातो आणि आकृष्ट करतो गुंतवणूक, त्यावेळी आपलं इन्फ्रास्ट्रक्चर देखील तेवढंच क्षमतेचं असलं पाहिजे, एवढीच मला या ठिकाणी भूमिका आहे. वर्क फ्रॉम होम हे कल्चर जर डेव्हलप झालं नसतं तर अजून अर्धा तास सगळ्यांच्या प्रवासाचा वाढला असता. आज अध्यक्ष महोदय, माझी एवढंच ऑब्जेक्शन आहे की सरकारचा प्राधान्यक्रम चुकतोय. वीज, पाणी, वाहतूक याच्यावर आपण उपाययोजना न करता